आणि या गोष्टी आमच्या सोबत होत राहतात कायम. बरोबर. पण असं दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, काहीतरी मी करायला गेलो तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी अशा होतात जेणेकरून माझा नशिबावरचा विश्वास उडतो. सो हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. दिस इज युअर फ्रेंड JP अँड आय होप यू ऑल गाईज आर डुईंग वेल. आणि आज आहे 8 जुलै आणि सकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 7. आणि आज आपण लवकर उठलो होतो जस्ट बिकॉज ऑफ दिस पर्सन, ये गबरू. लवकर उठून साहेबांना खेळायचंय आणि त्यांची इच्छा झाली खेळायची तर त्यांना खेळवायला लागतं असं. आणि बाहेर पाऊस चालू आहे, भरपूर चिखल आहे, तर आपण आपल्या गबरूला खाली घेऊन नाही जाऊ शकत. आणि खेळवणं पण घरात आहे. तो खूप हायपर ॲक्टिव्ह आहे. सो त्याला घरातच खेळवायला लागतं. जोपर्यंत तो थकत नाही तोपर्यंत तो शांत बसत नाही. न झोपतो ना कुणाला झोपून देतो. अशा पद्धतीचा हा आमचा डाकू आहे, डाकू गब्बर सिंग. व्लॉग बनवायचं कारण फक्त एवढंच आहे की मी आता डेली व्लॉगिंग स्टार्ट करतोय. कसं होतंय, काय होतंय कुणाला माहिती नाही, बट काय म्हणतात त्याला, मम्मी दो पे दुनिया कायम आहे अशा टाईप मध्ये आपला काहीतरी विषय आहे. त्यामुळं अशा भयानक अवतारामध्ये दिवसाची जशी आपली सुरुवात होती तशी मी करतो आणि स्वागत करतो तुमचं आपल्या डेली ब्लॉग मध्ये. आणि बघूया कसं होतं आपला ब्लॉग. घरात सगळेजण झोपलेले आहेत आणि हा आमचा दोघांचाच कारभार चाललाय. सकाळी म्हणजे पप्पा 6 वाजता ड्युटीला गेले, मम्मीने सगळं स्वयंपाक वगैरे करून परत एकदा झोपते मम्मी आणि गबरू आणि मी जागा आहे. सो गाईज, आपल्या दिवसाची तर सुरुवात झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात होत असताना पहिले आपल्याला गबरूला त्याचं ग्रूमिंग करायचं असतं आणि आमच्या गबरूचा लय राजेशाही थाट असतो, तर त्याला या सगळ्या गोष्टी पाहिजे नाहीत. बघूया. गबरूला फक्त एवढं दाखवलं ना, गबरू पळत येतो. गबरू, काय करायचं बघ आपल्याला. ये लवकर लवकर लवकर. तुझी फेवरेट गोष्ट आहे. अरे वा, अरे वा. कुणाला करायची केस? इथं बसा लवकर. चला चला बसा. व्हेरी गुड. चला. सो आता आपण करूया गबरूची केस आणि मग बाकीच्या पुढच्या गोष्टी आहे. मग आंघोळ करायची, मग आपल्याला जायचंय. आज पालखी सोहळा आहे, तर वाडीमध्ये पालखी किती वाजता येते किंवा काय, जमलं तर आपण थोडं शूट पण करूया. सिनेमॅटिक शूट मी करेल नाही करेल माहिती नाही, पण आज मी ब्लॉग करेल असं मला वाटतंय. पण बघूया कशा गोष्टी होत्या ते. लेट्स सी. गबरूला आवडतं ना गबरू. सो गाईज, आता आपलं गबरूला ग्रूमिंग करून झालेलं आहे. गबरू इथं निवांत बसलेला आहे आणि आज पालखी सोहळा आहे. जसं मी तुम्हाला पहिले बोललो, बघूया किती वाजता पालखी आपल्या विश्रांतवाडीमध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शूट करायला भेटेल का नाही भेटेल, व्लॉग करायचा, हे सगळ्या पुढच्या गोष्टी किंवा आपण घरात बसूनच याचा आनंद घेऊ शकतो. बिकॉज तब्येत बरी नव्हती, 2 दिवस मी गोळ्याच खातोय आणि परत जर पावसात भिजलो तर डॉक्टरने पहिले सांगितले की पावसात भिजू नको, कफ झालाय भरपूर. पण स्टील जर पॉसिबल झालं तर आपण विश्रांतवाडीमध्ये जाणार आहे. थोडं बहुत शूट भेटलं किंवा ब्लॉग भेटलं तर आपण तो करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. आपण आपला आजचा दिवस असा बसून घालवणार नाही. बघूया काय होतंय. आता जातो, आंघोळ करतो आणि फ्रेश होतो, चहा वगैरे पिऊन, नाश्ता पाणी करून, गोळ्या खाऊन बघूया पुढचा प्लॅन काय होतं. ठीक आहे. हॅलो, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या JP ब्लॉग मध्ये. आणि फायनली मी आंघोळ करून रेडी झालोय. जसं आपलं ब्लॉग मध्ये डिस्कशन झालं होतं की आज 8 जुलै आणि माऊलींच्या पालखीचा आज आळंदीतून प्रस्थान सोहळा आहे. आणि प्रस्थान तर आज आहेच आहे, पण त्यांचा मुक्काम देखील आळंदीमध्येच आहे आणि आपल्या इथं म्हणजे पुण्यामध्ये विश्रांतवाडी मार्गे ती उद्या जाणार आहे. सो आज आपल्याला शूट करता येणार नाही, आपला झाला पोपट. माझ्या सोर्सेस कडनं मला गोष्टी समजल्या की आज पालखी येणार नाहीये, उद्या येणार आहे. सो आपल्या पालखीला जायचा जो कार्यक्रम होता तो या ठिकाणी झाला रद्द पद्धतशीर. तर बघूया आता पुढं काय करायचं आपल्याला आणि काय कसा दिवस जातोय. ॲज यू नो की आपण आता डेली व्लॉग चालू करतोय आणि याच्या मागं
मालवणचे 2 व्लॉग आले होते. म्हणजे पहिला मालवणला गेलो होतो सोलो तो आणि त्यानंतर आम्ही फॅमिलीसोबत गेलेलो मालवणचा व्लॉग. तो इनकम्प्लीट राहिलेला आहे. ते वेगळ्या सीरीज आहेत ॲक्चुअली. तर ते आपण कंप्लीट करणार आहोत आणि येणार आहे. त्याच्यातले काही फुटेजेस माझे बाकी आहेत. स्कुबा डायव्हिंग वगैरे तो खूप काही गोष्टी आहेत. तर तो येणार आहे आणि डेली व्लॉग आपला कंटिन्यू होणार आहे. बिकॉज आपल्याला आपल्या व्लॉगिंगमध्ये कन्सिस्टन्सी आणायची आहे आणि त्यानुसार आपण डेली व्लॉग चालू करतोय आणि आपल्याला खरंच काय आयडिया नाहीये. कारण मला अनेक जण म्हणतात की जास्त लेंथ नाही पाहिजे. मग आपण दिवसभराच्या व्लॉगमध्ये काय दाखवू शकतो किंवा काय करू शकतो हा पण एक प्रश्न आहेच. पण करूया आपण. तर मित्रांनो आता आपल्याला तर काय बाहेर शूट करायला जायचं नाहीये. पालखी तर उद्या आहे. बघूया आता अजून मित्रांचा काही फोन बिन आला किंवा जायचं आळंदीला वगैरे कारण आता आळंदीतलं पाणी पण थोडं कमी झालेलं आहे. तर खूप देखणा सोहळा असतो तो. ज्यावेळेस माऊलींची पालखी आळंदीतून प्रस्थान करते. लाखो भाविक येतात. एवढं पाऊस आहे तरी देखील वारकरी त्यांच्या गावातून आळंदीच्या दिशेने आलेले. तरी प्रशासनाने त्यांना किंवा जे आव्हान केले त्यानुसार ते पुण्यातच थांबणार आहेत आणि पुण्यातून ते आपण सर्वजण सहभागी व्हा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. प्रशासनाच्या वतीने काहीतरी उपाययोजना देखील केलेल्या आहेत. तर त्यानुसार सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण तो झाला वारीचा भाग आणि आपण आपल्या आजच्या दिवसामध्ये काय करू शकतो. तर आजच्या दिवसामध्ये आपण बघूया आपण थोडंफार एडिट करूया. ब्लॉग एडिट करूया प्लस आपलं काय काम आहे ते एडिट करूया आणि आजच्या दिवसामध्ये अजून काय घडतं ते त्या घडामोडी मी तुम्हाला पण तोपर्यंत सध्या बोरिंगच चाललंय. मित्रांनो पाऊस तर अजून पण सुरू आहे. मला वाटलं थोडासा थांबलाय पण थोडं ऊन आलेलं आहे. पण उन्हामध्ये पण थोडासा पाऊस पडतोय. बघूया बाहेर जायचं तर मला असं वाटतंय आज तर कॅन्सलच आहे. त्याचा प्लॅन बघूया आणि आता आपण करूया थोडंफार आपलं काम कसं होतंय पुढं तेही बघूया. सध्या तर आता घरामध्ये सगळेजण म्हणजे मम्मी तर इथं स्वयंपाक करते आणि श्रुती आवरते. छोट्या उठलाय. त्याचं ऑफिस आहे आणि श्रद्धा पण थोड्या वेळाने उठल आणि मग ते त्यांच्या कामाला जातील. बघूया आपण तरी काहीतरी बाहेर जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. पण टिल देन आपण जरा करूया आपलं काम. थोडंसं पोस्टिंगसाठी मला माझं प्रोफाईल स्ट्रॉंग करायचे सध्या. शो रील करायचे. ते काय व्लॉग एडिट करायचे. भरपूर गोष्टी आहेत. आपण त्या गोष्टी करूया. माझ्या व्हिडिओला कंटेंट दिला असतो. मित्रांनो श्रुती रडतीये कारण श्रुतीचा हात गरम पाण्यात भाजलाय. आमची श्रुती रडते तर बाहेर पण जोरदार पाऊस सुरू झालाय. श्रुती हस नाही तर पाऊस जास्त पडेल. हस चुरचुरणारच नाही गरम आहे. आता फोडे येतील त्याच्यावरती. भरपूर भाजलंय म्हणजे एवढा भाग भाजलाय तिचा पाण्याने आणि या गोष्टी आमच्या सोबत होत राहतात कायम. तर मित्रांनो विषय असा झाला की श्रुती गिझर चालू केलं होतं आणि त्याच्यातलं पाणी गरम आलं जास्त. तर तिला अंदाज नाही आला आणि तिने ते बोट चेक करायला टाकलं तर भाजलं. तर ते एवढं भाजले की तिला थोडं फोडे आले. पण ठीक आहे होऊन जाईल व्यवस्थित. काय टेन्शन नाही. क्रीम लावली त्याच्यावरती. सो पण असं दिवसाची सुरुवात झालेली आहे. श्रुतीचा हात भाजलाय तर आपण तिला जेवण करायला मदत करूया. तर एवढं बास एवढं एवढं छोटे खाते. तो काही आता नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ही बाई नुसती हसते. हात भाजलेला आहे हिचा. तरी माणसं काही सुधरत नाही. माणसाची कर्मच अशी असतात की काय बोलायलाच नको. आणि आता आपण बसलो एडिटला. तर बघू आपण काय करणार आहे आज एडिट. मला पण माहिती नाही की मी आता काय एडिट करेन. भरपूर गोष्टी आहेत माझ्या डोक्यात. आता असं चाललंय की मी एक आळंदीमध्ये शूट केलं होतं पालखीचं. तर त्याची एखादी रील बनवून टाकावी असं मला वाटतंय. तर बघू आता आपण त्या अकॉर्डिंग जर मला गाणं वाईब वगैरे भेटली तर मग आपण तो एडिट करू. नाहीतर आपलं वेडिंगचं एखादा टीजर नाहीतर रील बनवूया. तर मित्रांनो काहीतरी मी करायला गेलो तर त्याच्यामध्ये
काही ना काहीतरी गोष्टी अशा होतात जेणेकरून माझं नशिबावरचा विश्वास उडतो. 2-3 दिवस झाले, एकतर शूट होतं आणि त्यानंतर मी आजारी पडलो होतो. त्यानंतर मी आत्ता एडिट करायला बसलो होतो की एखाद्या चांगल्या नोटवरती काहीतरी सुरू करू, आणि कम्प्युटर अजून नुसता लोडच होतं आहे. काय प्रॉब्लेम झाला आहे आता ते बघूया आपण. माझा दुसरा मोबाईल आहे, त्याच्यावरतून आपण त्याच्यावरतून आपण आता याच्यासाठी काही सोल्युशन भेटतं आहे का, कारण यूट्यूब बाबा जिंदाबाद. सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यावरती भेटतात आणि आपण त्याच्यावरनं सोल्युशन काढूया. सो गाईज, मला यूट्यूबवरती पण काही त्याचं सोल्युशन भेटलेलं नाही आहे. तर आता आपण परत एकदा रिस्टार्ट करूया PC. आय होप की चालू होईल, कारण मेन गोष्ट कसं आहे की माऊस आणि कीपॅड हे दोन्ही ऑपरेट होत नव्हते. आता बघूया, चालू तर झालं. ही विंडोची स्क्रीन आहे ना, ही खूप वेळ राहते. आता नाही राहिली तर आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. जर राहिली तर आपल्याला अजून स्ट्रगल आहे, आपल्या आयुष्यात समाधान नाही. आता तर ब्लॅक स्क्रीन झाली. ओ, होते कसं होतं की बाहेर थोडा पाऊस पडतो आणि त्यामुळं कधी कधी आपल्या PC असं खिडकीच्या बाजूला असेल तर थोडं मॉइश्चर येऊन त्याच्यावरती त्याला PCला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि इट्स नॅचरल, बट काही वेळेस आपल्याला याच्यामध्ये जास्त टाईम जातो, एवढंच आहे, बाकी काही नाही. आणि ह्याला खूप टाईम लागणार आहे आता. ते डायग्नोज होणार, रिपेरिंग, डिस्क एरर्स काढणार सगळे, आणि त्याला वेळ खूप लागणार आहे. आय होप की लवकर व्हायला पाहिजे. वाट बघण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, एवढं मात्र समजले. सो लेट्स वेट अँड वॉच. तर मित्रांनो, फायनली आपला PC चालू झाला आहे. आता आपली होम स्क्रीन जी आहे फिल्म्स बाय JPची, ती फायनली आलेली आहे. याचा अर्थ आपला PC चालू झाला आहे. एंटर दाबतो आहे पण पुढं काय होईना. हां, येस. आता पासवर्ड एंटर करूया आपण. सो हे चालू झालं आहे. आणि खूपदा आता पावसाळ्यामध्ये असा त्रास होऊ शकतो, रॅमवरती मॉइश्चर येतं, त्यामुळे देखील गोष्टी होतात. चालू प्रोजेक्टमध्ये किंवा काम चालू असताना अचानक स्टक होतं, अडकतो PC, आणि तसे प्रॉब्लेम्स होतात. पण त्याच्यामध्ये पण टाईम लागतो. आता फायनली झालंही चालू आपलं, तर आपण आपल्या कामाला लागूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे थोडंसं घरातली कामं करायला बाहेर. थोडं भाजी आणायची आहेत किंवा, आणि एक आमचं नाही, याची आहे तरची चावी घे. नाही घे, करायची नाही. तर मित्रांनो, आपण निघलो आहे कुकरचं भांडं, आपलं मिक्सरचं भांडं नीट करायला. आणि खूप दिवस झाले पेंडिंग आहे माझ्याकडनं. ते पोळ्याच्या टायमिंगला जे झालं ते चॉपर बिघडला, आणि त्यानंतर आता मिक्सरचं भांडं. तर आपण जाऊया ते रिपेअर करायला. आणि तुम्हाला जसं मी बोललो होतो की आज दिवसभरात आपण काहीतरी काम करू, तर वारीचं आपण रील बनवलं. रील एडिट झालं आहे आणि अपलोड देखील झालं आहे आपल्या इट्स प्रणव जगताप या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती. तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता, आणि मी ह्याच्यामध्ये पण टाकेल. तर आता आम्ही चाललो आहे, आमची लिफ्ट आली, श्रुती आणि मी चाललो आहे गाडीवरती मिक्सरचं भांडं रिपेअर करायला. तर बघूया बाहेर अजून काय घडते. आता पाऊस जरा थांबलेला आहे, पाऊस थांबला आहे ना. तर बघूया बाहेर कसं वातावरण आहे आणि आपण काय करतो. इंस्टाला कसं सांगतात 6 वाजता व्लॉग येणार आहे, 7 वाजता व्लॉग येणार आहे, 11 वाजता व्लॉग येणार आहे, ते नक्की पहा. तर तुम्ही काहीच करत नाही. मग ते टाकणार ना, पहिले ब्लॉग ते एडिट होते. ब्लॉग एडिट नाही झालं तर कसं टाकायचं. आता पाऊस उकडला आहे. नाही आणला, पाऊस आहे ना, ओलं झालंय. येते का तू?
येते फिरायला. येते फिरायला. गब्बर नाही आणला आज त्याला खाली. गबरू नंतर येणार, पावसात नाही येतो. कसली खुश झाली ती पण. चला आपण आपल्या पार्किंग मध्ये आलोय आणि आता आपण काढूया आपली गाडी. बस गाडी. बाहेर भरपूर चिखल झालेलं आहे. आता पावसाळा आहे तर तेवढं होणारच आहे, पण पाणी भरपूर साचतं. आपण भाजी मंडई मार्गे जाऊया. हा आमचा भाजी मंडईचा रोड आहे, तर समोर भाजी मंडई आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय दत्त भेळपाशी, म्हणजे आमच्या इकडचं फेमस आहे. पाणीपुरी छान मिळते आणि आम्ही कायम इकडे येतो. सो गाईज एवढा मोठा किराणा घेऊन मी आणि श्रुती गाडीवरतून इथं आलो आहे आणि आता लिफ्टसाठी थांबलो आहे. सांगतो वरती गेल्यानंतर आता काय काय आम्ही बाहेर गेल्यानंतर केलं. मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला जास्त बाहेर बोलायची सवय नाही, त्यामुळं आपण थोडं लाजतो आहे. पण थोडं ते जे आहे लाजणं वगैरे, तर ते आपण ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतो आहे. बाहेर बोलताना पण आवाज कमी येतो आहे, या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. पण आपण करायच्यात गोष्टी आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती काम करून पुढं जायचं आहे, एवढं खरं आहे. आणि आता मॅडमची एंट्री झालेली आहे आमच्या. बदक मॅडम. तर मित्रांनो फायनली आता आपण आपला व्लॉग एंड करायला आलोय. आज आपण डिसिजन घेतला की डेली व्लॉग करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न केले. आणि पहिला दिवस होता त्यामुळं सगळ्याच गोष्टी करता नाही आल्या, पण तरी देखील आपण आपलं लेवल बेस्ट ट्राय केलंय आणि मी पण थोडासा सॅटिस्फाय आहे की मी एवढं करू शकलो, बिकॉज मला सवय नाहीये. म्हणजे आता मालवणचा व्लॉग असू दे किंवा त्यानंतर परत फॅमिली सोबतच मी फिरायला गेलेला तो एक व्लॉग असू दे, त्याच्यामध्ये आम्ही माझ्यासोबत इंटरॅक्शन करण्यासाठी किंवा इतर लोक होती त्यामुळे त्या गोष्टी होत होत्या. पण ज्यावेळेस सोलो आपण बोलतोय आणि एक्सप्लोर करतोय किंवा आपल्या डेली रुटीन मधल्या सगळ्या गोष्टी आपण दाखवणं, सोशलाइज करणं, हे थोडंसं अजून यूज टू व्हायचंय. त्यासाठी होईल. मी तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला भेटते. तुम्ही मला नक्की सांगा की कसं होते किंवा काय होते कमेंटद्वारे. आणि डेली व्लॉग मी टाकायचा प्रयत्न करेन. आपल्या रोजच्या दिवसामध्ये काय काय घडामोडी घडतात किंवा कसं होतंय त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं अजून आहे की म्हणजे बाहेर गेल्यानंतर अनेक लोकांमध्ये बोलताना थोडंसं कसं तरी वाटतं की अरे हे लोक बघतात ते काय वाटत नाही का. तर त्यामुळं आपल्याला हीच गोष्ट घेऊन नाही चालायची. आणि मला हा व्हिडिओ मला त्यावेळेस बघायचे ज्यावेळेस माझे जास्त फॉलोअर्स असतील किंवा मी सक्सेस होईन या गोष्टीमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे मला प्रयत्न माझे ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करायचे, म्हणजे बाहेर लाजणं बोलताना वगैरे या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये त्यावेळेस सक्सेस होईल. त्यावेळेस मी हा व्हिडिओ नक्की बघेन की मला कसं वाटत होतं, मला घाम फुटत होता बोलताना किंवा काय मी बाहेर बोलायला टाळायचो सगळ्या गोष्टी. तर आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. फायनली आपण कन्क्लुजन वरती येतोय की आजचा व्लॉग आपला या ठिकाणी आपण एंड करतोय. तर आजच्या व्लॉग मध्ये फक्त आपण घरातल्या गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये मी जो व्हिडिओ एडिट करणार होतो तो व्हिडिओ एडिट देखील झाला आणि त्यानंतर आपण डेली रुटीन मधल्या आपण सगळ्या गोष्टी दाखवल्यात. फायनली आपला डे एंड झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या मित्रांनो. मालवणची सिरीज अजून आहे, ती येणार आहे. त्याचे पेंडिंग व्लॉग्स आहेत, तो पण लवकरच रिलीज होणार आहे. डेली व्लॉगची सिरीज वेगळी आणि हे ट्रिपवाले व्लॉग ते वेगळे असणार आहेत. मालवण आहे, त्यानंतर लोणावळ्याला गेलतो तो एक व्लॉग आहे. असे भरपूर सारे व्लॉग आहेत, ते नक्की येणार आहेत आणि मी डॅम शुअर आहे की तुम्ही त्याच्यातनं भरपूर जास्त एंटरटेन होणार आहेत. पण त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम जास्तीत जास्त मला द्या. टिल देन
टाटा बाय बाय सी यू. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.